पालिका सार्वत्रिक निवडणूक रिंगणात प्रभाग क्रमांक 16 मधून तृतीयपंथी जोगींची उमेदवारी दाखल. धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 चौथा दिवस अंतिम दिवशी या दिवशी 30 डिसेंबर मंगळवारी दुपारी 2:20 दरम्यान धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय प्रभाग क्रमांक 16 येथे महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी जोगी तृतीयपंथी यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत महानगरपालिका निवडणुकीसाठी नगरसेवक पदासाठी आपला उमेदवारी अर्ज उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी महादेव खेडकर यांच्याकडे सादर केला. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा शहर तहसीलदार वैशाली हिंगे उपस्थित होत्या. प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तसेच महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रभाग क्रमांक 16 मधून उमेदवारी करत आहे. महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी जोगी तृतीयपंथी यांनी ही माहिती दिली आहे. प्रभागातील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावून मोठ्या मताधिक्यांनी विजयी करावे असे आवाहन प्रभाग क्रमांक 16 मधील उमेदवार महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी जोगी यांनी केले आहे. महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी धुळे मी प्रभाग क्रमांक 16 मधून माझी उमेदवारी अपक्ष जाहीर केलेली आहे. आता मी फॉर्म भरायलाही आलेली आहे आणि भागाच्या विकासासाठी महिला समीकरण करण्यासाठी आणि माझ्या हातून लोकसेवा घडण्यासाठी भागाचा विकास होण्यासाठी मी उमेदवारी करत आहे. हो आव्हान तर झालेलं आहे. माझ्या वार्ड क्रमांकाच्या 16 मधल्या सगळ्या माझ्या मायबाप बंधू भगिनींना माझी हीच विनंती आहे की तुम्ही हक्काचं एक मत मला द्या, मला एकदा निवडून आणा. मी नक्कीच तुमची अपेक्षा पूर्ण करत आणि भागाचा विकास करत. माझ्या भागाच्या खूप काही समस्या बघितल्या आहे. पाऊस आला घरांमध्ये पाणी जातं आहे, नळा गटरी वगैरे बरोबर नाही आहे. जे रोड आहे एकदा करता वापस दोनदा फोडून ठेवतात आणि पूर्ण जनता त्रासलेली आहे. महिलांचं बी रक्षण होत नाही, चैन घेतल्या जाते, कॅमेरे नाही रोडाला, पोरांना बाळ संस्कार केंद्र नाही आहे, अंगणवाड्यासुद्धा नाही आहेत. अशी परिस्थिती भागाची झालेली आणि भागात जोपर्यंत चांगलं नेतृत्व येत नाही तोपर्यंत नक्कीच काम होणार नाही. आणि मी किन्नर आहे आणि माझ्या काही आगामागं कोण नाही. जरी मी गेली तर मला जे मानधन भेटणार आहे ते बी मी इंजिनियरला देऊन चांगल्या प्रकारे काम करून घेईन. मला त्या मानधनाचं बी हे नाही, ते सुद्धा मी भागाच्या कामालाच लावणार आहे.